अर्बन नक्षलाइट जशी संविधान दिंडी, पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। वारीमधील अर्बन नक्षलवरून जुंपली शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचं मोठं विधान, तर मिटकरींनी केला विरोध। महायुतीत वाद होतील अशी वक्तव्य टाळा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाजप आमदारांना सूचना। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। रायगड जिल्ह्यातील नाणेमाची धबधब्यावर गिर्यारोहकांनी जीव घेणे स्टंट, धबधब्याच्या लगत असलेल्या 2 डोंगरांवर दोरखंड बांधून स्टंटबाजी। खडकवासला धरणातून वाढला विसर्ग, पुणे शहरातल्या नद्यांच्या पातळीत वाढ, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात परप्रांतीय कामगारांकडून शिवसैनिकाला बेदम मारहाण, राजन विचारेंनी मुजोर कामगारांना घडवली अद्दल, पाय धरून मागायला लावली माफी। गोवा पुणे विमानाच्या खिडकीची फ्रेम निखळली, विमान 23,000 फूट उंचीवर असतानाच घडली घटना, विमानातील व्हिडिओ व्हायरल। घाना एअरपोर्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना 21 तोफांची सलामी, मोदींना घानातील सर्वोच्च सन्मान, दोन्ही देशांमध्ये 4 सामंजस्य करार, तर मोदी आज घानाच्या संसदेला संबोधित करणार। किश्तवाड़ भागात सुरक्षा बल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, सुरक्षा दलानं कंजल मांडू भागात जैशच्या 2 दहशतवाद्यांना घेरलं, परिसरात सर्च मोहीम। अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात, काही वेळातच अमरनाथ शिवलिंगाचं होणार पहिलं दर्शन, बालटाल आणि पहलगाम इथून भाविकांची पहिली तुकडी शिवलिंगाच्या दिशेनं रवाना।